ते जेव्हा त्या आईचा चेहरा बघितला, त्या गोष्टी बघितल्या, आणि मला माहित आहे की माझ्या मागे जी ताकद उभी आहे, जी शक्ती उभी आहे, ती काही ना काहीतरी कुठे ना कुठेतरी त्यांचं सूत्र हलवून काहीतरी करणार. आणि तो शब्द बोलल्यानंतर आणि खरंच महाराजांनी सकाळ पण नाही, मध्यरात्री 3 वाजता माझी बॅग माझ्या घरात आली. तुम्ही तुमच्या आईसाठी हळवे झालात. स्वामी तर जगाची आई आहे, तर ती तुमच्यासाठी येणारच धावून. आणि त्याच्यानंतर म्हणजे अशा हळूहळू अनुभव मला खूप सारे येत. मी जेव्हा आता म्हणजे माझी काही छोटी मोठी कामं होती. अच्छा. हा, त्याच्यानंतर माझं एक काम होतं, लोनचं काम होतं. खूप मोठी प्रोसेस चाललेली लोनच्या कामाला. होत नव्हतं. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले. मी तर अपेक्षा सोडलेली की नाही होणार, म्हणून मला असं वाटत होतं. 2 वेळा ते काम माझं रिजेक्ट झालं. अच्छा. हा, तिसऱ्यांदा मी म्हणजे जेव्हा मी दर गुरुवारी मी मठामध्ये जातो. दर गुरुवारी मठामध्ये जातो. मी फक्त स्वामींना हात जोडला. मी काही मागणार नाहीये, पण तुम्ही मला जे चांगलं वाटेल ते तुम्ही मला देणार, ह्याची मला खात्री आहे आणि विश्वास आहे. माझे 2 कामं 2 वेळा लोन रिजेक्ट झालेलं आहे. आता हे तिसऱ्यांदा व्हेरीफाय होईल. तुम्ही आहात, तुम्ही बघा. जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर मला द्या, बाकी सर्व तुमच्या हातामध्ये. क्या बात आहे. आणि विथिन त्याच्या एक 5 ते 10 दिवसानंतरच माझं ते अप्रुव्हल आलं त्या गोष्टीला. स्वामींची कृपा झाली. आणि खरंच जे माझं न होणारं काम होतं ना, सर ते काम माझं मार्गाला लागलं. आणि आजपर्यंत मी आजच्या दिवसात